लातूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे. काँग्रेसची कार्यनीती असणार आहे, कोणत्या मुद्द्यांवर प्रचारामध्ये भर असणार आहे, याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख. म्हणजे मला सांगा, या निवडणुकीकडे कसं बघताय, कोणत्या मुद्द्यांवरती भर असणार आहे? आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडं ही संस्था गेली अनेक वर्ष राहिली आणि त्यांच्याकडनं जनतेचा हा भ्रमनिरास झालाय. त्यामुळं काँग्रेस वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. सक्षम पर्याय, नवा विचार घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातोय आणि मला विश्वास आहे की लातूरची जनता ही सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेली आहे आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी लातूरचा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहील अशी मला खात्री आहे. यंदा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी झालेली नाही, महायुती बी झालेली. अनेक पक्ष आमने सामने उभा टाकलेले. आपण नवीन पर्याय सोबत घेतलेला आहे, वंचितला सोबत घेऊन लढताय. याचा कितीचा फरक पडेल असं वाटतं? मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये याचा फरक पडेल, कारण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच एकत्र येते आणि बऱ्याच दिवसापासून ही इच्छा आमची तर होतीच, म्हणजे काँग्रेसची आणि वंचित बहुजन आघाडीची, पण सामान्य माणसं सुद्धा आतुरतेनं अशा एक पर्याय उभा राहावा याची वाट पाहत होती आणि तो या निमित्तानं पर्याय उभा राहिला आहे. मला असं वाटतं की याचं स्वागत हे मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि निकालातनं ते चित्र स्पष्ट होईल याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. भाजप 50+ दावा करते. आता सध्या मतदारांचा जो आपल्याला प्रतिसाद भेटतोय तो पाहून आपल्याला काय विश्वास वाटतो? ते आमचं म्हणजे उद्दिष्ट जे आहे, ही जी आघाडी आम्ही केली आहे आणि जे काही समीकरण आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या एकंदरीत क्षेत्रफळाचं जे समीकरण आहे ते काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या बाजूचं आहे. त्यामुळं एक ऐतिहासिक विजय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नोंदवेल याबद्दल मला खात्री आहे. मागच्या निवडणुकीमध्ये काठावर आपलं सत्ता गेली होती. या निवडणुकीमध्ये किती जागा येतील असं काही समजतं? मला तर असं वाटतं सगळेच निवडून येतील, कारण समीकरणच तसं आहे. त्यामुळे या समीकरणाला म्हणजे स्ट्राईक रेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आता अलीकडे देशात राज्यात तुम्ही स्ट्राईक रेट पाहिलाय. 100 लढवल्या आणि 90 निवडून आल्या, 92 निवडून आल्या, 95 निवडून आल्या. तर आम्ही 70 लढवून 65 निवडून आले तर काही फार आश्चर्य वाटून घेऊ नका. संजय पाटील साहेब या शहराशी निगडीत आहेत. संजय बनसोडे साहेब स्वतः या शहरामध्ये राहतात. मी स्वतः या शहरामध्ये राहतो. आमचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंजी साबे आहेत. आमचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अफसरबाई शेख आहेत. त्याचबरोबर आमचे मुर्तुजाबाई आहेत, आमचे इब्राहिम सय्यद आहेत, आमच्या महिला अध्यक्ष आहेत. या सगळे मिळून आम्ही सामूहिकपणे प्रयत्न करतोय. म्हणजे असं काही आमच्याकडं एकच नेता आहे आणि ते सगळं करेल असं नाही. आम्ही सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतलेली आहे, कारण शेवटी टीम वर्क असतं. पक्ष काही कुण्या एकट्याच्या ह्याच्यानं चालत नसतो. त्यामुळे सगळ्याला विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे जाण्याचं काम करते. या तिरंगी लढतीमध्ये काय आशाच वाटते तुम्हाला? काय विश्वास वाटतो निकालाचा? मला वाटतं की लातूरकर हे सुजाण आहेत आणि लातूरकरांनी नेहमीच व्यक्ती बघून, काम बघून आणि आपल्या हक्काला, आपल्या प्रश्नाला धावून येणार कोण, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणार कोण, हे नेतृत्व पाहून निवडण्याचं काम लातूरकरांनी त्या ठिकाणी केलंय. मला वाटतं निश्चितपणाने काही ठिकाणी तिरंगी होते, काही ठिकाणी चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळते, पण याच्यातून सुद्धा आमचे लातूरकर निश्चितपणानं आपल्या कामाचा माणूस, आपल्या हक्काची पार्टी निवडून देण्याचं काम उद्याच्या 15 तारखेला करतील असा आत्मविश्वास मला या निमित्तानं व्यक्त करावा असं वाटतं.
विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही समोर जातोय. डेव्हलपमेंट हाच आमचा की पॉइंट असणार आहे. लातूरला अनेक वर्षापासून लोकांनी पाण्याच्या विषयाच्या अनुषंगाने निवडणूक लढली, पण आम्ही आश्वासक विषय घेऊन, म्हणजे पाणी आम्ही स्वच्छ पाणी देणार, गढूळ पाणी देणार नाही. ट्रॅफिकची समस्या आहे या भागामध्ये, येणाऱ्या काळामध्ये विकासासाठी असणारं आमची केंद्रीय विद्यापीठाची मागणी आहे. हे असे सकारात्मक विषय घेऊन समोर जाणार आहे. वंदे भारतचे स्लीपर कोच हे लातूरमध्ये निर्माण होणार आहे, त्याच्यामध्ये 80% अधिक भरती ही स्थानिकची असणार आहे. असं आपण मागच्या वेळेस जे यश मिळवलं होतं भाजप, यावेळेस कसा विश्वास वाटतोय? यावेळेस तुम्ही स्वबळावर जाताय, युती ऐन टायमाला शेवटच्या क्षणाला तुटली. नाही, काही जणांना ती काँग्रेसमधली जी बी टीम आहे, मी अनेकदा म्हणतो, ज्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी कशा पद्धतीने त्याच्यात मिठाचा खडा टाकता येईल असं काही लोकांनी केलंय आणि त्याच्यामुळे हे विभाजन झालेलं आहे. या निवडणुकीमध्ये काय वाटतं, विजयाच्या संदर्भाने लोक कसा साथ देतील? मागच्या वेळेस जशी सत्ता आपण महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा मिळवली होती, यावेळेस काय विश्वास वाटतो? नाही, यावेळेस 50पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीच्या येतील, हा विश्वास मी देऊ शकतो. पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर.